त्यांना विनंती करतोय का थोडा वेळ आम्हाला सहकार्य करायचंय। साकिर भाई आपका स्वागत है इस टूर्नामेंट में और स्टार चैंपियंस ट्रॉफी में सीजन 3 4 ओवर्स का ये मुकाबला रहेगा, फाइनल का अंतिम मुकाबला और आपके सामने आ रहा है। इस अंतिम मुकाबल्याला सुरुवात होते आणि एका बाजूला कनक 18 अजय कनक यांचा संघ, तर एका बाजूला आपण पाहिलं तर सदाबाई यांचा संघ म्हणजे सदा 11 यांचा संघ। फायनलची मॅच सीजन 3 स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीचं तिसरं पर्व, अभिमानाचं आणि स्वाभिमानाचं तिसरं पर्व। एका बाजूला आपण जर पाहिला अजय कनक यांचा संघ, एका बाजूला सदाबाई सदा खान यांचा संघ। दोन्ही संघामध्ये अंतिम लढत, 4 षटकांचा सामना। सामन्याला सुरुवात होईल तसा टायमर ऑन होईल आणि 20 मिनिटांमध्ये एक इनिंग संपली पाहिजे याची नोंद घ्या। पहिलं षटक जर पाहिलं तर पॉवर प्लेचं असणार आहे, तिसरं षटक टेप बॉलचं असणार आहे याची नोंद घ्या। नियम तेच राहतील, षटकं मात्र कमी झाले आहेत आणि जे काय करायचं ते 4 षटकांमध्ये करायचं आपल्याला। मागे जे सायकल स्वार आहेत, जे छोटे खेळाडू आहेत, त्या सर्वांना विनंती असेल थोडंसं सहकार्य करायचंय। पुढील अर्ध्या तासात आपला अंतिम सामना संपतोय, अर्धा तास सहकार्य करायचंय। आतापर्यंत तुम्ही जे सहकार्य केलं कृपया बाहेर जायचंय, मैदानाच्या बाहेर जायचंय, मैदान खाली ठेवूयात, अंतिम सामन्याचा थरार अनुभवूयात। यस नक्कीच सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत। अंतिम फेरीचा सामना स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीचा महामुकाबला आपल्या समोर होतोय। बिग फाईट काटेकी टक्कर। पहिला चेंडू सुलतान यांचा स्क्वेअरलेगच्या दिशेने केलाय, शॉट मध्ये खेळाडू आहेत तिथे आणि अनिकेत यांच्या बॅट मधून सिंगल पाहायला भेटते। सुरुवात झाली सिंगलनी, डिपॉझिट धावा झाल्या त्या 1। पहिला चेंडू आणि त्यावर पहिलीच घेतलेली धाव, संख्येचा सांघिक आणि वैयक्तिक दोन्ही धावसंख्येमध्ये दिली 1 धावेने वाढ आणि सुरुवात झाली आहे ह्या फायनल अंतिम रणसंग्रामाला। सुलतान पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आणि सामना करेल तो। यस वीरेंद्र समोर आहे, त्यावेळी मोठा फटका समोरच्या दिशेने मिड ऑफला खेळाडू होते, त्यांच्या हाताच्या बाजूने चेंडू निघून जाणार सीमा पार। धाव मिळतील 4, येतोय 4 चौकार। स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल मधील हा पहिला चौकार वीरेंद्रच्या बॅट मधून आला। जास्त आणि बॅट आणि बॉलचा संपर्क झाला, सुरेख फटका पाहायला मिळाला। क्षेत्ररक्षकाला चकवत बॉल न थांबता गेला सीमारेषा पार। 4 धावांसाठी काय सुरुवात आहे, 2 चेंडू 5 धावा, एक घणाघाती सुरुवात। अवघ्या 4 षटकांचा सामना आहे, 24 चेंडूंमध्ये किती धावा कुटायच्या, काहीतरी मानस घेऊन उतरले असतील दोन्ही संघ। हो नक्कीच, यावेळी फुल टॉस होता, फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय। यावेळी आपण जर पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू निघून जाईल सीमा पार। 4 धावांसाठी येतोय चौकार। काय सुरेख चेंडू, एक खराब चेंडू आणि त्यावर सुरेख खरपूस समाचार घेतलाय तो वीरेंद्रने। फुलटॉस चेंडू भेटलेला, फुलटॉस चेंडूला नक्कीच मारणं तेवढंच आव्हानात्मक असतं, कारण त्या काही क्षणात तुम्हाला विचार करायचा असतो आणि त्याला चांगल्या दिशेने टोलवायचा असतो आणि त्यात मात्र यश आले ते वीरेंद्रला। जरा प्लेयर्स इथे जे कोणी छोटे खेळाडू आहेत त्यांनी जरा साईडला व्हायचे। छोटे खेळाडू जर्सी नंबर 7, 18 छोटे खेळाडू जरा बाहेर यायचे, मैदानाच्या बाहेर यायचे। आणि नक्कीच फुलटॉस चेंडूवर फुल टोल वसूल केलाय, चौकार पाहायला भेटला। वीरेंद्र यांनी यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता, कट केला, शॉट थर्ड मॅनला चेंडू जातोय। स्वतः कॅप्टन तिथे होते तबरेज आणि एकच धाव भेटणार। एका धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला भेटतो। धावसंख्या झाली आहे डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते, धावसंख्या झाली ती 10 धावा आणि सुलतान गोलंदाजी मार्कवर। सुलतान यांना सुलतान प्रमाणे गोलंदाजी करावी लागणार आहे। स्विंग ऑफ सुलताना म्हणून वसीम अक्रम यांच्याकडे पाहिलं जायचं। नक्कीच इथे कट करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय हा सुलतान, त्याला मात्र इथे टोलवून दिला। कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय, 1 बाउन्स 2 बाउन्स पार, सीमारेषा पार आणि स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आलेला फायनल मध्ये दुसरा चौकार। यस नक्कीच ऑन द राईस खेळला, कव्हरच्या डोक्याच्यावरून खेळला, 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू गेलाय सीमा पार। 4 धावांसाठी येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार। आणि काय दुसरा चौकार, यावेळी चौकाराची भाषा बोलावी लागेल, कारण तुमच्याकडे आहेत ते 4 षटकं। त्या 4 षटकामध्ये पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे, त्यामुळे या पॉवर प्लेच्या षटकाचा तुम्हाला फायदा घ्यावा लागेल आणि तेच मैदानाच्या आतमध्ये अनिकेत करतायत। आणि अनिकेतपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने कोण करेल, कालपासून अक्षरशः धावांचा पाऊस पडला समोरच्या दिशेने। यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू थांबणार नाहीये, जातोय आर पार सीमा पार। धाव मिळतील त्या 4, येतोय चौकार। ह्या टुर्नामेंट मध्ये जशी ज्या पद्धतीने अनिकेतने सुरुवात केलेली तोच फॉर्म कायम ठेवत फायनल मध्येही आपल्या बॅटचा थरार दाखवून देतोय। बॅट मधून त्याने बॅक टू बॅक 2 चौकार इथे टोलावलेत आणि
आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18च्या घरात बिनगडी बाद. तसं 18 धावा झाल्यात, एका षटकाचा खेळ संपलाय. कालपर्यंत चर्चा होती आमचे आमदार साहेब यांच्या शुभ हस्ते या टुर्नामेंटला सुरुवात झाली. सर्वच खेळाडूंना आकाशांना शुभेच्छा दिल्या आणि खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. यस, आणि जर आपण पाहिलं तर कालपासून चर्चा होती की या स्पर्धेमध्ये हे टायटल कोण आपल्या नावावर करणार, बेस्ट बॉलर कोण आपल्या नावावर करणार, बेस्ट बॅटर कोण आपल्या नावावर करणार, मॅन ऑफ द सिरीज कोण घेऊन जाणार, आणि या सर्व गोष्टींची चर्चा होती. आणि या चर्चेला थोड्याच वेळात करंट फुलस्टॉप देखील लागणार आणि ते सर्व खेळाडू आपल्याला भेटणार आहेत. त्यामुळे ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केले होते त्या ओनरची नावं मी घेतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो. सदा 11चे सदाभाई सदा खान, कनक 18चे अजय कनक, रिलायबल युनिक चॅम्पियनचे साकीर शेख, प्रिशाइलम ब्लू स्टारचे सुहास माने आणि अजय मटकर, त्याचबरोबर आर्या फायटरचे राजेश पावसकर साहेब, प्रिशाइलमचे शशांक शेडगे आणि PPG. असं हे ओनर होते ज्या ओनरमुळे ही स्पर्धा आकाश पवार या आपल्यासमोर भरवू शकले. या ओनरच्या सहकार्यामुळे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. असं सहकार्य करत राहा, कारण ही स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी आम्हाला एका वेगळ्या लेवलला घेऊन जायची आहे. पुढच्या वर्षी आकाश पवार यांच्या माध्यमातून या टुर्नामेंटसाठी कदाचित तुम्हाला मॅन ऑफ द सिरीज म्हणून 2 व्हीलर देखील पाहायला भेटेल असं स्वप्न आहे आणि ते स्वप्न सत्यात उतरवायचं आहे. त्यासाठी आकाश पवार देखील प्रयत्न करतील. यावेळी कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा झेल पूर्ण होणार का, या सिटीज आउट, मैदान सोडावं लागतंय. इथे एक मोठा झटका बसतोय, मोठा हादरा बसतोय. ह्या आधी एक सुरेख ऑफ ब्रेक टाकलेला ओमकारने आणि त्यानंतर हा चेंडू ज्याच्यामध्ये वीरेंद्र चव्हाण मात्र इथं संपुष्टात येते आणि वीरेंद्रला तंबूच्या अस्त्राला माघारी परतावं लागतंय. घणाघाती हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न इथे फसला आणि डीप कव्हरला जो फिल्डर तैनात केला होता त्याच्या हातात एक सोपा झेल देऊन माघारी परततोय तो वीरेंद्र. ओमकारची इथे सुरेख गोलंदाजी, एक निर्धाव चेंडू, सुरेख आत वळवलेला चेंडू आणि त्यानंतर गडीचं झालेलं पतन. फायनलचा सामना त्यामध्ये सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय तो ओमकार भाटकर. नक्कीच ओमकार एक चांगला खेळाडू आहे. तुला देखील माहिती आहे की सुप्रीमोमध्ये त्यांनी बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेतला होता G11मध्ये खेळत असताना. तोच ओमकार काही कालावधीसाठी क्रिकेटपासून दूर होता, पण तो आता कमबॅक केला आणि ओमकारकडे तुला माहिती आहे की हातभर लांब चेंडू वळवण्याची क्षमता आहे. अगदी ऑफ ब्रेक इतका मोठा आहे ना की त्या ऑफ ब्रेकला रीड करून खेळणं फलंदाजाला कठीण जातं आणि खरोखर चांगला गोलंदाजी करतात. रनअप जरी मोठं असलं तरी चेंडूवर त्यांचं नियंत्रण फार चांगलं आहे, टप्प्यावर नियंत्रण फार चांगलं आहे. नक्कीच. नि बॅटर मनीष मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. त्यावेळी बॅकफुटला गेले, समोरच्या दिशेने फटका खेळला. डीपमध्ये खेळाडू आहेत आणि लॉंगॉनचे खेळाडू तिथे येत आहेत. जोपर्यंत थ्रो करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. यास 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी धावफलक देखील पुढे जाताना पाहायला भेटतोय. 20 धावा झाल्या धावफलकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच स्पिन शैलीमध्ये गोलंदाजी करतात ओमकार, पण त्यांचा जर का रनअप बघितला तर सुमित आवटेसारखाच एक जर पेसर आहेत तेवढा जणू काही त्यांचा रनअप आहे आणि त्यावरून येऊन जेव्हा फिरकी गोलंदाजी करतात बॅट्समनला मात्र गिरकी आणतात. पण इथे काय घडतंय, इथे मात्र बॅट्समनने भिरकावून दिला आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे, जोपर्यंत तिथे क्षेत्ररक्षित होईल आणि फेकी होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न. यस, डीप स्क्वेअर लेगला जर पाहिलं तर सुलतान तिथे होते. सुलतानने चांगला जज केला. या चेंडूला थोड्या वेळासाठी वाटलं होतं की सुलतानच्या वरून चेंडू निघून जाईल सीमा पलीकडे, परंतु तसं घडलं नाही आणि चांगला चेंडू अडवला सुलतान यांनी. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येला एक नवीन आकार मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 22च्या घरात. 22 धावा झाल्यात आणि पाहूया समोर मनीष आहेत आणि की त्यांना साथ द्यावी लागेल. कट केला, स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंटच्या खेळाडूच्या जवळून चेंडू मागील बाजूला मार्गस्थ होते. 1 धाव पूर्ण केली जाते. क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला भेटतंय. माझ्यामध्ये फुटबॉल नाही सायकल चालवत होते की काय, पायामध्ये चेंडू येत नव्हता आणि पाहता पाहता 2-3 धावा पूर्ण केल्या. चपळाई पाहायला मिळाली. 3 धावा इथे पाहायला मिळाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. थांबून त्यावर स्क्वेअर कट करण्याचा केलेला प्रयत्न इथे यशस्वी ठरला. नक्कीच 4 धावा नाही मिळाल्या पण 3 धावा पळून पूर्ण केल्या आणि या 3 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25च्या घरात. सुरेख फलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतोय तो कनक 18 कडून. 25 धावा झाल्यात. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला 3 धावा पाहायला भेटतात, परंतु पुन्हा एकदा अनिकेत सावंत म्हणजे बंटी
माझ्या मते मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतील की काय, किंवा बेस्ट बॅटरचा मानकरी ठरतील. पाहूया कोण घेऊन जाणार हा किताब, कोण घेऊन जाणार ही ट्रॉफी, कोण फोटो काढणार या ट्रॉफीबरोबर. परंतु महत्त्वाचं आहे की स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व 3 या ट्रॉफीबरोबर फोटो कुठला संघ काढणार ही देखील चर्चा आहे. फोटो काढताना थोडं सांभाळून काढायचं आहे, कारण 18 किलोची ट्रॉफी आहे. क्रिस्टलची 18 किलोची ट्रॉफी उचलणार कोण, कोण त्या ट्रॉफीसाठी जोर लावणार आणि हा जोर लावणार आणि आपली दमक कोण दाखवणार हे या फायनलच्या मॅचमध्ये रंगत कोण आणणार नक्कीच पाहण्याजोगं या फायनलमध्ये. सर थोडं स्पीडअप करा, आपल्याला विनंती करतो. टेप बॉलचं षटक असणार आहे, टेप बॉलची ओव्हर असणार आहे. तब्बल 18 किलोची ट्रॉफी आहे, त्यामुळे तुमच्या संघामध्ये तो जिगरा पाहिजे. ही ट्रॉफी उचलायची असेल ना तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मेहनत करावी लागेल, कारण ट्रॉफी दुकानाच्या आतमधून आता मैदानाच्या आतमध्ये आली आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आल्यावर तुम्हाला माहिती पडतं की 2 दिवस कशा प्रकारे संघर्ष करावा लागतो. ते फायनलला येणाऱ्या टीमला माहिती असतं की काय संघर्ष असतो. इतक्या संघांना हरवून पुढे यायचं असतं, लीग मॅचेस खेळायचे आहेत आणि त्यानंतर क्वालिफाय व्हायचं आहे. क्वालिफायर झाल्यावर पुढे संघर्ष करायचा आहे. हा सर्व संघर्ष पाहायला भेटतो आणि त्यानंतर तुम्ही फायनल जर जिंकलात तर या ट्रॉफीला हात लावू शकता, तोपर्यंत हात लावू शकत नाही. 2 दिवस जणू 40 डिग्री सेल्सिअसमध्ये खेळत फायनलमध्ये दमक दाखवली आहे. फायनलमध्ये खेळ करावा लागेल ती ट्रॉफी उचलण्यासाठी. तत्पूर्वी इथे बॉलिंग मार्कवर दिसतोय, टॅप बॉलची बॉलिंग करताना दिसेल तो सोहम. सोहम धमाले टॅप बॉल स्पेशलिस्ट. यावेळी चांगला टप्पा, आखूट टप्प्या चेंडू. माझ्या मते पहा तिथे अनिकेतला बॉल लागला की नाही, थोडंसं काळजी घ्या. तिथे आली पाणी, पाणी पाणी घेऊन जायचं आहे. अनिकेत बॉल कुठे लागला थोडीशी काळजी घ्या. पंच थोडंसं चेक करायचंय. वेग वेग पाहायला भेटला. आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि त्या बॅक ऑफ द लेन टाकला होता, त्यामुळे त्या वेगावर सवार होऊन अनिकेत त्यांना रीड करता आला नाही. टायमिंग कमी पडला आणि अगदी जोरात चेंडू गेला आणि डोक्याला लागला. बचावले, डोळ्याला लागला नाही चेंडू. टेप बॉल, त्यात होणारा स्विंग आणि त्यात अचूकता, ह्या सर्वांचा इथे संगम पाहायला मिळाला आणि त्याचा परिणाम तो काय, डोक्याचा वेध घेताना दिसला तो चेंडू. निर्धाव चेंडूची इथे सांगता नक्कीच सुखरूप असतील अनिकेत आणि खेळण्यास सज्ज असतील, कारण संघाला गरज आहे. पण नक्कीच असं बोलतात ना, बाल बाल बचावले तिथे. आणि यास फीड असतील आमचे आमिर, फिजिओथेरपिस्ट आहेत. आमिर स्वतःच्या हाताला देखील लागलं, त्यावर देखील स्वतःच थोडेसे उपचार करतायत. आमिर हात वर करून दाखवायचा आपला राईट हँड, राईट हँड. यास आमिर शेख. हां, थोडंसं दुखापत झालेली, पण पुन्हा एकदा अनिकेत बॅटिंग मार्कवर दिसेल, सामना करेल. तर सोहम याचा एक क्वेश्चन विचारणारा चेंडू टाकलेला, त्यावर मात्र उत्तर नव्हतं अनिकेतकडे आणि म्हणूनच की काय तो डोक्यावर घेतला आणि निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. पुन्हा एकदा तयार अनिकेत, सामना करतील सोहमचा. चांगला चेंडू, पुन्हा एकदा तोच मारा, पुन्हा एकदा तिकट मारा. माझ्या मते वैशल आंगणे यांना माहिती असेल की पूर्वी बॉडी लाईनचं क्रिकेट पाहायला भेटायचं. वैशल तुम्हाला माहिती असेल पूर्वी बॉडी लाईनचं क्रिकेट असेल, लेदर बॉलचं, आणि हेच क्रिकेट चालायचं. त्यावेळी शेकवा शेकवी चालायचे अक्षरशः, म्हणजे ते बेकार क्रिकेट होतं. विदाऊट हेल्मेट त्यावेळी खेळणं आणि अशा पद्धतीने गोलंदाजी केली जायची. ते बॉडी लाईनचं क्रिकेट होतं, त्याच पद्धतीने गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. लेदर बॉलचा रेफरन्स म्हणून आठवलं, सोहमही लेदर बॉल क्रिकेट खेळतो आणि त्याचाच परिणाम तो काय अचूकता त्याची पाहायला मिळतीये. तिसरा चेंडू पुन्हा एकदा समोर, आता मात्र भिरकावून दिला, सीमारेषेकडे जातो हा चेंडू. 1 बाउन्स, सीमारेषे पार, चौकार. चांगला कमबॅक अनिकेतकडून. यास कमबॅक केलंय, कारण अनिकेत यांनी देखील उत्तर दिलंय, कारण त्यांना माहिती आहे यावेळी स्लॉटमध्ये आला होता आणि पाठवून दिलाय तो पार्किंग प्लॉटमध्ये 4 धावांसाठी. तिथे मागे मागे जो बच्चू बसलाय ना, जो छोटा, थोडंसं उठायचंय, तिथून बॉल लागू शकतो तुम्हाला. यस, 2 चेंडू तर सोहमच्या नावावर राहिले, त्यानंतर कमबॅक केलं ते अनिकेत यांनी. समोरच्या दिशेने चौकार पाहायला भेटला. यावेळी थोडासा हात, म्हणजे अगदी पोटात जाणारा हा चेंडू होता की काय, असाच पाहायला भेटतंय आम्हाला. टेप बॉल म्हटलं तर स्विंग चांगला होतो आणि त्याचाच इथं फायदा घेत सोमने स्विंग टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पीच झाला आणि अक्षरशः अंगात आला आणि त्यावर बचावात्मक फटका खेळत 1 धाव पूर्ण केली. आणि आता सामना करेल तो मनीष सोम याचा पुढील चेंडूचा. हो नक्कीच, मनीष येत आहेत.
आत येणारा चेंडू होता, कट केला त्याला, हलक्या हाताने खेळून काढलं, स्टेअर केलंय, पुश केलंय, पुश करो और खुश रहो. एक धाव भेटेल. ॲक्शन रिप्ले दोन्ही चेंडूंचा सेम टू सेम दोन्ही बॅट्समन खेळले, दोन्ही चेंडू सेम पद्धतीने टाकले होते आणि सेम रन्सही घेण्यात आला. पण माझ्या मते मनीषने खूप चांगल्या पद्धतीने खेळला. आत येणारा चेंडू होता त्याला अचूक हेरलं आणि फक्त बॅटने दिशा देण्याचं काम केलं आणि तिथे ते चेंडू ठेवला आणि एक चिकी सिंगल म्हणायला हरकत नाहीये. नक्कीच, कारण त्याने 3 बॉल समोरून बघितलेले, बंटीला टाकलेले 3 बॉल त्याने अनुभव घेतला होता आणि म्हणून तो रेडी होता त्यासाठी. हा इथे काय बॅटची कडा घेत फटका फसला आणि अनिकेत मात्र तंबूच्या असलेला परततोय. मोठा गडी इथे बाद करण्यात यश आलंय ते सोम याला. सदा 11 साठी नक्कीच सुखद क्षण म्हणता येईल, कारण अनिकेत इनफॉर्म असलेल्या बॅट्समनला परतवलंय. नक्कीच एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला, पण ते 2 घणाघाती टाकलेले बाउन्स, त्यानंतर आलेला एक सिंगल डरावना इन स्विंग आणि त्यानंतर हा एक चेंडू ज्यावर झालंय अनिकेतच्या विकेटचं पतन. अनिकेतला मागे परतावं लागेल. चला त्वरा करूया आता, कारण अजूनही एक इनिंग खेळायची आपल्याला. 32 धावा झाल्यात आणि अनिकेत यांनी वैयक्तिक 15 धावांची खेळी केली आहे. काय बॅटिंग केली आहे, परंतु हे बॅटल पाहायला मजा आली. एका बाजूला सोहम धमाले, एका बाजूला अनिकेत सावंत. ही बॅटल आम्हाला पाहायला मजा आली, कारण एकापेक्षा एक होते चेंडू आणि त्यावर अनिकेतचे देखील प्रहार खूप चांगले होते. आणि त्या बॅटलमध्ये जेव्हा टॅप बॉल इन्व्हॉल्व्ह झाला त्यावेळेस ती चुरस वाढली दोघांमध्ये. जेव्हा बॉलरला पण एक थोडंसं ॲडव्हान्टेज भेटतं आणि बॅट्समनला पण एक थोडंसं ॲडव्हान्टेज भेटतं, ज्या स्विंग विथ द स्विंग वगैरे जर का चांगला कनेक्ट झाला, चांगला पंच झाला तर चौका षटकारही भेटतो, जे त्याने तिसऱ्या चेंडूवरती प्रचिती दिली. नक्कीच एक सुरेख बॅटल या फायनलमध्ये पाहायला मिळालं, ते सोम विरुद्ध अनिकेत. आणि अनिकेतची जागा घेत विशालचं इथं पाचारण करण्यात आले ते कनक 18 संघाकडून. विशाल येत आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि बॅटर थोडीशी काटक शरीर असते आणि 32. विशाल सरा थोडंसं लवकर जायचं आपल्याला विनंती करतो, शेवटचं षटक आहे. आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोणाचं पाचारण करण्यात आलंय, तर सदा 11 संघाकडून दर्पण गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले आणि त्याचा सामना करेल तो विशाल, नॉन स्ट्राईकवर असतील आणि स्ट्राईकवर असतील तो मनीष. सामना करेल दर्पणचा. क्षेत्ररक्षणात काहीसे बदल इथं पाहायला मिळत आहेत. डीप कव्हर, पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लीग. शेवटचं षटक घेऊन दर्पण येतात गोलंदाजी मार्कवर. अंतिम षटक हाणामारीचं षटक, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत आणि रिव्हर्स खेळलाय मनीषांनी. मागील बाजूला जाताना खेळाडू पाहतात, चेंडूच्या मागे एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावसाठी देखील प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि 2च धावांवर समाधान मानावं लागेल. 2 धावांनी धावसंख्येत झाले 34. फटका कुठेतरी फसलेला म्हणायला हरकत नव्हती, कारण चेंडू बराच वेळ वरती होता, पण मात्र तिथे क्षेत्ररक्षकाला अंदाज घेता आला नाही, कारण मागे पळून तो कॅच घ्यायचा होता. अंदाज कुठेतरी चुकला आणि त्याचाच परिणाम तो काय, कॅच तर मिळाली नाही, पण 2 धावा मात्र घेण्यात यश आलं ते कनक 18 संघाला. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू, खुल्लो टप्प्याचा चेंडू होता. अपील केले जाते आणि अपील देखील पंचांनी उचलून घेतलं आणि LBW आउट असणार आहे, मैदान सोडावं लागते. ह्या 2 दिवसात पहिलाच LBWचा शिकार म्हणायचा का? हो यस, माझ्या मते LBW भरपूर पाहायला भेटले आणि चला लवकर थोडी घाई करा. कनक 18 आपल्याला विनंती करतो. नक्कीच जेव्हा बॅट्समन शफल होऊन खेळतो तेव्हा बॉलरला थोडासा रूम कमी राहतो आणि तो रूम कमी जेव्हा राहतो त्यावेळेस LBWचं त्यात असणं नक्कीच बॉलरच्यासाठी एक ॲडव्हान्टेज असतं आणि त्याचाच फायदा घेताना बॉलर दिसले. जेव्हा अचूक लेन अँड लाईनवर जेव्हा इथं मारा केला जातो तेव्हा LBW त्याचं रूपांतर होतं, जर का तो पायावर हिट झाला तर, आणि त्याचाच परिणाम तो काय, इथे मनीषला माघारी परतावं लागेल. आणि एकूण धावसंख्येचा विचार करता धावसंख्या स्थिर मात्र 34. 34 धावा झाल्यात धाव फलकावर आणि सुमित थोडी घाई करा आपल्याला विनंती करतो, सुमित अवटे, कारण आमचे स्थानिक खेळाडू, स्थानिक नागरिक या मैदानामध्ये दाखल होत आहेत, त्यामुळे तुम्हालाच त्याचा डिसॲडव्हान्टेज होऊ शकतो, त्यामुळे थोडी घाई करा आपल्याला विनंती करतो, कारण स्थानिक नागरिकांसाठी आम्हाला लवकरात लवकर मैदान खाली करून द्यायचं आहे. डावखुरा गोलंदाज चांगला चेंडू हाताळला, इथे बॅटची कडा घेऊन गेलाय की काय, चकमा देत यष्टिरक्षकाला चकमा देत, जोपर्यंत तिथे यष्टिरक्षित होईल आणि फेकी होईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण. या 1 धावेच्या मदतीने धावसंख्येला मिळतोय नवीन आकार 35.
यस नक्कीच यस फुलटॉस होता समोरच्या दिशेने खेळून काढला डीप मध्ये खेळाडू आहेत लॉंग ऑफला आणि एक धाव पूर्ण केली जाते दुसऱ्यासाठी प्रयत्न होणार व दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. चपळाई पाहायला मिळाली आणि इथे थर्ड अंपायरचा कॉल देण्यात आला आहे भीमरसाठी. थर्ड अंपायर नक्कीच थर्ड अंपायरकडे रेफर करण्यात आलं. थर्ड अंपायर इथे एंगेज आहेत आणि डिसिजन पेंडिंग असेल. ऑनफिल्ड अंपायरने तर ह्याला फेअर डिलिव्हरी म्हणून घोषित केलं आहे. थर्ड अंपायरचा निर्णयाची प्रतीक्षा. यस या ठिकाणी फेअर डिलिव्हरी आहे त्यामुळे दोनच धावा भेटणार आहे. थोडीशी धगधग होती की हा बीमर असणार की नाही. सुरेख चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू त्याला मात्र भिरकावून दिलाय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. वन बाउन्स चौकार. स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी मधील आलेला हा पुढील चौकार आणि या 4 धावांच्या मदतीने धाव संख्येला मिळतोय नवीन आकार. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 41-41च्या घरात. हॅलो धन्यवाद साकीर भाई आणि खूप खूप धन्यवाद आपण उपस्थित राहिला त्याबद्दल. आणि आमचे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख चंद्रशेखर जाधव साहेब यांचे इथे आगमन झालंय. त्याचबरोबर नवनिर्वाचित नगरसेविका सुनीता चंद्रशेखर जाधव मॅम यांचं इथे आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. आवर्जून आपण वेळात वेळ काढून आमच्यासाठी आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि आपण या मंचकावर स्थानापन्न व्हायचं अशी आपल्याला विनंती करतो. नक्कीच फायनलचा नजराणा तुमच्यासाठी इथे. फायनलची ह्या स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये अंतिम लढत. पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटचा चेंडू समोर टाकला चेंडू त्याला मात्र भिरकावून दिलाय आणि इथे कुठेतरी कॅच मिस होतीये. जोपर्यंत इथे शतरक्षित होईल आणि फेक होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेवर मात्र सुमित आवटे तंबूच्या अस्त्राला परतेल आणि या एक धावेच्या मदतीने एकूण धाव संख्या जाऊन स्थिरावतीये 42च्या घरात. 43 धावांचं आव्हान असेल सदा 11 संघाला. चला त्वरा करूया. दोन्ही संघाला विनंती असेल लवकरात लवकर ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. कनक 11 लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तर सदा 11 संघाला विनंती असेल आपल्या आघाडीचे फलंदाज लगेचच मैदानात पाठवायचे. विक्रोळी विधानसभा क्षेत्रातील निवडक 72 खेळाडू त्यात झालेलं ऑक्शन आणि 6 संघांमध्ये जेव्हा हे 72 खेळाडू डिवाइड झाले 12-12 प्रत्येक संघामध्ये आणि त्यानंतर 2 दिवस रंगलेला हा क्रिकेटचा थरार. यामध्ये आपण विक्रोळी कांजूर भांडूप क्षेत्रातील सर्व खेळाडूंना समावेश करून एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इथं खेळण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही टुर्नामेंट आयोजित केली गेली आणि त्याचाच परिणाम तो काय आज येऊन ठेपलोय आपण फायनलमध्ये लढत पाहायला मिळते ती कनक 11 आणि सदा 11 संघामध्ये. हो नक्कीच संपूर्ण महिनाभर या स्पर्धेसाठी सर्वच आमच्या अष्टविनायक क्रिकेट क्लब असून दे अक्षय सुर्वे असून दे संकेत गायकवाड असून दे करण भुजबळ म्हणजे आपण स्वतः होतात करण सुदेश नाईक विक्रोलेन्स विक्रोळी आमच्या सर्व मित्र परिवाराने विशेष मेहनत घेतली. त्याचमुळे काय तर विक्रोळी विधानसभेतील 72 खेळाडू 6 संघ मालक या एकेका टीममध्ये आपल्याला खेळताना पाहायला भेटले आणि संकल्पना होती की आपल्या विक्रोळी विधानसभेतील नवीन टॅलेंट युवा खेळाडू आपल्याला एका प्लॅटफॉर्मवर आणायचं होतं. त्यासाठी आकाश पवार यांचा हा प्रयत्न राहिला आणि खरोखर तो प्रयत्न सत्यात उतरला आणि पाहता पाहता ही स्पर्धा फायनलच्या मॅचपर्यंत आली आहे आणि फायनलच्या मॅचची दुसरा डाव सेकंड इनिंग अजून देखील बाकी आहे. 42 झालेत आणि 43 धावा करायच्या आहेत. काय घडतंय हे पाहूया आपण. ह्या थराराचं या अनोख्या नियोजनाचं आयोजनाचं हे तिसरं पर्व. आतापर्यंत 2 सक्सेसफुल पर्वानंतर या तिसऱ्या पर्वात आपण दाखल झालोय.
या तिसऱ्या पर्वामध्ये नक्कीच फायनलचा थरार इथे रंगतो. आणि तिसऱ्या पर्वाची खासियत ते काय तर 7-7 ओव्हरचे सगळे सामने आपण खेळवले आणि त्यातच एक टेप बॉलची जी ओव्हर ॲड केली तो नक्कीच वाखणण्याजोगी होती. काहीतरी एक नवीन संकल्पना आपण ॲड केली ज्यामध्ये नक्कीच गोलंदाजाचं कौशल्यपणाला लागलं, फलंदाजाचं कौशल्यपणाला लागलं आणि त्याचा झालेला इम्पॅक्ट नक्कीच वाखणण्याजोगा होता. नक्कीच आपलं आज प्रेक्षक डोळ्यांना सुखावणारा होता. हो नक्कीच सर्वांनीच क्रिकेटचा आनंद घेतला. सर्व क्रिकेट रसिकांनी अगदी विक्रोळी विधानसभेतील आणि मी तर बोलतो संपूर्ण मुंबईभर ही स्पर्धा पाहत असतील आणि आवर्जून या स्पर्धेचा आनंद घेतला. आणि बेस्ट ऑफ वर्सेस बेस्ट ही देखील बॅटल चांगली पाहायला भेटली. बेस्ट ऑफ विक्रोळी वर्सेस बेस्ट ऑफ कांजूर भांडूप हा देखील सामना खूप चांगला झाला. 6 संघ मालक आणि त्यांच्या देखील लढती खूप चांगल्या पाहायला भेटल्या. मग क्वालिफायरच्या मॅचेस असून दे, सेकंड क्वालिफायर असून दे, एक्झिबिशन मॅच खूप महत्त्वाच्या मॅच होत्या आणि त्याही मॅच फार चांगल्या पाहायला भेटल्या. आता मात्र शेवटचा अंतिम सामना आणि या वर्षीचा हा किताब कोण जिंकणार हे देखील आपल्याला थोड्याच वेळात म्हणजे काही क्षणात म्हणजे पाहिलं तर 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि त्या 24 चेंडूच्या खेळानंतर आपल्याला यावर्षीचा 2026चा स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीचा मानकरी आपल्याला भेटणार आहे. आणि तो मान काय असेल ते 18 किलोची ट्रॉफी उचलण्याचा मान असेल, तो मान काय असेल ते क्रिस्टल ट्रॉफी पटकावण्याचा मान असेल, मान काय असेल तर 1 लाखाचं जे पारितोषिक आहे ते पटकावण्याचा मान असेल. आणि ह्या मानाचा मानकरी ठरणार कोण, उत्सुकता मात्र 24 लिगल डिलिव्हरीची. हो नक्कीच. वळत दुसऱ्या डावाला सुरुवात होते. सुमित आवटे गोलंदाजी मार्कवर सज्ज, समोर आहे सोहन धमाले. यस यावेळी व्हाईट बॉलनी होते सुरुवात. पहिला चेंडू व्हाईट बॉल. सोहम धमाले मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते परंतु व्हाईट चेंडूने धावसंख्येला सुरुवात झाली. सांघिक धावसंख्येला सुरुवात झाली 1 रन. ही बॅटल आधी आपण पाहिली आहे बेस्ट वर्सेस बेस्ट मॅचमध्ये सुमित आवटे विरुद्ध सोहम. ही बॅटल आपण पाहिली आहे त्यामध्ये नक्कीच सुमित आवटे वरचढ ठरला होता. आणि आता मात्र ही फ्रेश बॅटल असेल, फायनलची बॅटल असेल. ह्या वरचढ ठरणार कोण, सुमित आवटे की सोहम धमाळे. जास्त यावेळी रिव्हर्स खेळलाय, स्विच हिट उलटा फुलटा आणि चेंडू मागील बाजूला मार्गस्थ होतोय. म्हणजे डीप थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जाईल की नाही पाहूया. पाहता पाहता 3 धावा पूर्ण केल्यात. सूर्यक्षेत्र निवडलेला पेस होता, त्या पेसला फक्त दिशा देण्याचं काम केलं. रिव्हर्स स्विचचा फटका होता आणि ह्या फटक्यावर 3 धावा मात्र कोरल्या गेल्या. वैयक्तिक 3 तर सांघिक धावा जाऊन पोहोचल्या त्या 4च्या घरात 1 चेंडूच्या समाप्तीनंतर. हो नक्कीच. अभयजी राणे देखील आमच्याशी जोडले गेलेत. सर यायचं आपलं देखील स्वागत करतो या मंचकावर. काल देखील आपण भाऊंबरोबर आला होता, आज देखील आमच्या शब्दाला विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थिती दाखवलेत. आपलं सरचं हार्दिक स्वागत करतो. आपण साना बन्न व्हायचं अशी आपल्याला विनंती करतो. या 16व्या मॅचच्या दिशेने तबरेज आहेत स्वतः कॅप्टनच्या भूमिकेत आणि समोर आहे सुमित आवटे. वेगवान चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू मार्गस्थ होतं अलॉंग विथ द कार्पेट. डीप मध्ये खेळाडू आहेत. पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या. नक्कीच घणाघाती हल्ला केलेला प्रयत्न बॅटची कडा घेत चेंडू ट्रॅव्हल होत गेला आणि त्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 5च्या घरात. पॉवर प्लेचा षटक. ह्या षटकामध्ये नक्कीच खोऱ्याने धावा जमवण्याचा इथं प्रयत्न करताना दिसतात ते दोन्ही फलंदाज. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न दिसत आहेत. तबरेज आतापर्यंत मात्र कर्णधारा साजेशी खेळ ह्या अंतिम सामन्यात करणार का आणि उत्सुकता असेल सुमित आवटे. नक्कीच डाऊन द लेग साईड टाकला होता. व्हाईट बॉल नक्कीच असेल. पंचांच्या हा समांतर म्हणजेच काय तर धावा अवांतर. व्हाईट बॉल एक्स्ट्रा अतिरिक्त धाव पाहायला भेटते आपल्याला. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त भार त्या धावसंख्येत आणि त्या धावसंख्येला मिळतोय नवीन आकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 6च्या घरात, माफ करा 7च्या घरात. 7 धावा झाल्यात आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पाहिलं तर मिड विकेटला डीपमध्ये खेळाडू आहे, एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू आहेत. पहिलं षटक 7 धावा झाल्या आहेत आणि तबरेज कॅप्टनच्या भूमिकेत. वेगवान चेंडू होता. यावेळी समोरच्या दिशेने खेळायचं होतं आडव्या बॅटने. हा प्रयत्न फसला. डॉट बॉल पाहायला भेटतोय. वेगाने इथे बीट केलं. नक्कीच जोर काढण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समनने सुद्धा पण वेग मात्र इथे विजयी ठरला आणि सुखरूप चेंडू निजावला तो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. सुमितचं इथं चांगलं कमबॅक. एक अवांतर धावनंतर सुमितही जाणतो या फायनलचा थरार आहे. फायनलमध्ये त्याला दमखम दाखवावा लागेल. तबरेज सामना करेल सुमितचा पुढील चेंडूचा. नक्कीच
पुढे सरसावले होते, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी प्रेशर पाहायला भेटतंय फायनलच्या मॅचचा. तबरेज म्हणजे स्वतः कॅप्टनच्या भूमिकेत आहेत, जसे डॉट बॉल येत आहेत तसं प्रेशर वाढतंय आणि एका बाजूला कौतुक करावं लागेल ते सुमित आवटे यांचं. काय गोलंदाजी करतायत. फक्त अंतिम सामन्यात नाही, नक्कीच पूर्ण टुर्नामेंटमध्ये सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. ह्या टुर्नामेंटमध्ये हॅट्रिक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली, 4 विकेट होल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तोच सुमित आवटे फायनलमध्ये सुरेख गोलंदाजी करतोय आपला कनक 18 संघासाठी आणि तबरेजला मात्र इथे स्थिर ठेवण्यात यश. यावेळी पहिलंच मन बनवलं होतं की मला स्वीप खेळायचं आहे आणि त्या प्रयत्नात मात्र फसले. जर का आवटेसारख्या वेगवान गोलंदाजाला तुम्ही पहिलेच जर का माइंडसेट करून खेळायचा प्रयत्न कराल तर नक्कीच त्याच्याकडे अनुभव आहे, कारण चांगलं व्यावसायिक क्रिकेट तो खेळत आलाय. चांगला मंचावर खेळताना नक्कीच अनुभव त्यांच्याकडे येत जातो आणि त्याचाच अनुभव इथे त्यांनी प्रचिती दिली या डॉट बॉलच्या स्वरूपात. यस, नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये देखील आपल्याला स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अनेक पारितोषिकं पाहायला भेटतील. माझ्यामध्ये सिरीजसाठी तुम्हाला 2 व्हीलर्स देखील पाहायला भेटेल. ही संकल्पना आहे आकाश पवार यांची. यावेळी समोरच्या दिशेने मोठा प्रहार, मोठा फटका, चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमा पार येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. इथे मात्र चांगला कमबॅक, तबरेज वेट केला आणि ऑफ साईडच्या बाहेर असलेला चेंडू त्याला मात्र टोलावून दिला जिथे कोणी क्षेत्ररक्षक नव्हता अशा क्षेत्रात आणि 1 बाउन्स जातोय सीमा रेषेपार चौकार. या 4 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्येला मिळतोय नवीन आकार. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 11च्या घरात. फुटबॉल गाईज, थोडंसं सहकार्य करायचंय. फुटबॉल प्लेयर्स तिकडे, फुटबॉल प्लेयर्स थोडंसं सहकार्य करायचंय. पुढील 10 मिनिटांमध्ये आपला हा अंतिम सामना संपेल. त्यानंतर पूर्ण पटांगण तुमचं आहे, त्या पूर्ण ग्राउंडमध्ये तुम्ही खेळू शकता. 10 मिनिटं सहकार्य करायचंय. धन्यवाद. तस नक्कीच धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर थोडासा बदल पाहायला भेटत. दुसरं षटक घेऊन येत आहेत ते विशाल. आता विशाल कशा प्रकारे गोलंदाजी करतील हे देखील पाहिजे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या आहेत आणि फुटबॉल जे प्रॅक्टिस करतात आपल्याला विनंती एक 10 मिनिटं थांबा सर. 10 मिनिटानंतर आपल्याला ग्राउंड खाली आहे आणि आपण नंतर खेळू शकता. फक्त 10 मिनिटं, फायनलची मॅच आहे. यस, धन्यवाद, थँक्यू. तिथे ग्राउंडमध्ये असलेली बॅग पण मागे ठेवा बाउंड्री लाईनच्या प्लीज. ती बॅग जी मध्ये ग्राउंडमध्ये ती बाहेर ठेवा. एक थोडा वेळ त्या बॅग बाहेर ठेवायच्या आहेत. या सोहळ्यात मॅचकडे तबरेज आहेत आणि विशाल मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते. विशाल यांना सोहम देते होते. झेल सुटला या ठिकाणी. अक्षय सुरू आहे तेथे होते. झेल सुटलाय की मॅच सुटली आहे. नक्कीच पुढे नेलेले चेंडू सांगून जातील कॅचेस विन द मॅचेस. इथे काय घडलं, कॅच सोडली आहे अक्षय कॅच सोडली होती. माझ्या मते दुपारी जेवणामध्ये बिर्याणी होती, त्या बिर्याणीचं तेल हाताला राहिलं की काय, त्यामुळेच कॅच सुटली आहे. आणि कॅच सुटली आहे, ट्रॉफी सुटली हातातून, हे देखील येणारे चेंडू सांगून जातील. म्हणून आकाश तुला सांगतो की जेवणामध्ये अशी बिर्याणी वगैरे ठेवत जाऊ नको, अशा कॅचेस सुटतात मग. आणि त्याच्यामध्ये तेल थोडंसं कमी टाकायचं. आता मोदी साहेबांनी सांगितलंय की सोनं खरेदी करू नका, तेल वापरू नका, त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. क्या बात आहे. यावेळी दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉयड आणि सोहमची खेळी संपुष्टात येते. झटका, हादरा आणि सदमा सदा 11 संघाला सर्वच काही पाहायला भेटतोय. झटका, हादरा, सदमा आणि विकेटचं पतन देखील पाहायला भेटतोय. ज्या सोहमकडून अपेक्षा होती फायनल मॅचमध्ये परफॉर्मन्स करता आला नाही, पहिलंच मन बनवलं होतं आणि अगदी लेग स्टंपवर अचूक टप्पा भेदक मारा पाहायला भेटला. यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला भेटला आणि सोहमची खेळी संपुष्टात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुलतान. कट अँड बोल्ड रिव्हर्स स्वीप घेण्याचा प्रयत्न इथं फसला. कट अँड बोल्ड स्वरूपात माघारी परतावं लागतंय सोहमला. नक्कीच निराश असतील स्वतःवर, कारण अंतिम सामना होता. ह्यात मात्र परफॉर्मन्स करायचा होता, कारण जर का सदा 11 संघाला जिंकायचंय तर असलेलं 43 धावांचं आव्हान पार करणं गरजेचं आहे. जर का ती ट्रॉफी उचलायची आहे तर त्या 43 धावा बनवाव्या लागतील. तुम्ही 43 धावा दूर आहात त्या ट्रॉफीपासून. कारण तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही चांगली बॅटिंग केली असती तर सोहम गोलंदाजी देखील करत होते, त्यामुळे मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील कदाचित त्यांच्याकडे गेला असता, हे प्रेडिक्शन आमचं होतं. परंतु सोहम तसे खेळले नाही आणि शेवटच्या मॅचमध्ये कुठेतरी कमी पडले. पाहूया या सिरीजसाठी कोण मानकरी ठरणार, बेस्ट बॉलर कोण घेऊन जाणार, बेस्ट बॅटर कोण घेऊन जाणार. आणि खरं तर या वर्षीचा मान म्हणजे स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3चा मान कोण पटकवणार, ही देखील चर्चा थोड्याच वेळात फुल स्टॉप लागेल आणि तो मानकरी, तो विजेता संघ देखील आपल्याला भेटेल.
नक्कीच आपल्याला अनेक दावेदार भेटले, चांगले बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाले, तेवढे सुरेख गोलंदाजी परफॉर्मन्स पाहायला मिळाले. मानकरी भरपूर आहेत, पण मान पटकावणार कोण? तत्पूर्वी लेग साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू हलक्या हाताने जोपर्यंत क्षेत्ररक्षित होईल स्क्वेअर लेगला तोपर्यंत या 2 धावा पूर्ण. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येला मिळाला नवीन आकार आणि धावसंख्या जाऊन स्थिरावती ती 15च्या घरात. तसं आता 15 धावा झाल्या आहेत, अजून देखील धावसंख्या संपलेली नाही आहे, मॅच संपलेली नाही आहे. धावांसाठी धावाधाव मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. म्हणजेच काय तर तुम्हाला क्रिकेटचा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय आणि सुरू असलेली धावांसाठी धावाधाव देखील पाहायला भेटते. मान्यवरांच्या उपस्थितीत हा सामना रंगताना पाहायला भेटतोय. यावेळी शफल झाले होते आणि पहिलंच मन बनवलं होतं स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं, परंतु तसं घडलं नाही. डॉट बॉल पाहायला भेटतोय. वेगाने इथं बीट केलं, सुलतान कुठेतरी मिस झाले आणि त्याचाच मिसचा परिणाम तो काय? डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची इथे झाली आहे सांगता. सुरेख चेंडू हाताळताना दिसतोय तो विशाल. नक्कीच पुढील चेंडू सुलतान मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. आज झेल पूर्ण केला जातोय. या सुलतानची देखील खेळ संपुष्टात येते. दुसरा झटका, दुसरा हादरा, दुसऱ्या विकेटचं पतन. कुठेतरी कमिटमेंट कमी दिसली. एक जस्ट खेळायचा केलेला प्रयत्न आणि त्या बॅटची कडा घेत कॅच आणि सुलतान परततोय तंबूच्या आसऱ्याला. कमिटमेंट दाखवावी लागेल कुठेतरी. जी सेमीफायनलमध्ये चुरस दाखवली, जी कमिटमेंट सोमने दाखवली, तो सोम माघारी परतल्यावर कुठेतरी अडचणीत सापडला तो सदा 11चा संघ. कोणाला तरी वरती यावं लागेल आणि कोणाला तरी ती जबाबदारी स्वतःवर घ्यावी लागेल, कारण नॉन स्ट्राईकला बघताय तुम्ही कर्णधार स्वतः उभा आहे. चांगले त्याच्या बॅटमध्ये 2 बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळाली. पण क्रिकेट 2 फलंदाजांना मैदानात खेळावं लागतं. त्याची साथ देणार कोण? आणि त्याची साथ देण्यासाठी सदा 11 संघाकडून पाचारण करण्यात आले तो केवल. केवल आलेत फलंदाजीसाठी, परंतु केवल यांना बॅटिंग देखील करावी लागेल. मॅचला स्वतःच्या खांद्यावर घ्यावं लागेल आणि कुठेतरी जिम्मेदारी तुम्हाला आपल्या खांद्यावर घेऊन बॅटिंग देखील करावी लागेल, कारण महत्त्वाची मॅच म्हणजे फायनलची मॅच आहे. फुलटॉस होता, फ्लिक केला मागील बाजूला आणि फाईन लेग मध्ये अजून एक झेल टिपला जातोय. काय झेल टिपलाय त्या ठिकाणी? अजून एक गडी बाद. केवलची देखील खेळी संपुष्टात येते. काय घडलं? केवलकडे फक्त एकच शॉट आहे जो तो बैठक स्क्वेअर लेगच्या दिशेने किंवा फाईन लेगच्या दिशेने खेळतो आणि तिथेच त्याला हेरलं. तिथे सापळा रचला, लोअर फुल टॉस टाकला त्याने, तो शॉट खेळण्याचा केलेला प्रयत्न फसला आणि झेल स्वरूपात त्याला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतावं लागतंय. क्रिकेटमध्ये नक्कीच तुमच्याकडे एकच शॉट असून फायदा नाही. तुमच्याकडे ताफ्यामध्ये 12 चेंडूमध्ये 28 धावा करायचे आहेत. समीकरण रंगताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतंय. ओमकार भाटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत बॅटर, परंतु 12 चेंडू 28 धावा. मॅच संपलेली नाहीये भावा, इथून तुम्हाला पुढे धावा कराव्या लागतील. जो कोणी परफॉर्मन्स दाखवेल, जो कोणी विजयश्री खेचून आणेल त्याचीच हवा, कारण स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार आहे. ह्या सामन्यात फायनल अंतिम सामन्यात जो परफॉर्मन्स करेल त्याची मात्र नावाची चर्चा राहील ती पुढच्या स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत, कारण विधानसभा क्षेत्रातील सर्व निवडक खेळाडूंमध्ये ही स्पर्धा रंगतीये. बेस्ट ऑफ बेस्ट खेळाडूला पिक करून इथे 72 खेळाडूंमध्ये हा रणसंग्राम थाटला गेला आणि त्यातील हे 24 खेळाडू, त्यातील 22 खेळाडू मैदानात खेळताना दिसत आहेत. त्यांचा हा थरार, फायनलचा थरार, सदा 11 विरुद्ध कनक 18. कोण जिंकणार, कोण पटकावणार हा मान, फायनलचा सन्मान? नक्कीच 72 खेळाडू होती, त्यापैकी आता पाहिलं तर 6 संघातील 2 संघ खेळत आहेत, त्यातील 22 खेळाडू एकमेकांच्या समोर खेळत आहेत. हवा करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला मेहनत देखील करावी लागेल. हवा अशीच होणार नाही की फॅनचं बटन दाबलं आणि हवा येणार, त्यासाठी आधी मैदानाच्या आतमध्ये मेहनत करावी लागेल. फुलरलेनचा चेंडू होता, वाईट जज करण्यासाठी गेले होते. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर गोलंदाज येत आहेत टेप बॉलचं षटक घेऊन आणि सुरेख चेंडू, टेप बॉलचा चेंडू वेगवान टाकला, स्विंग मध्ये बॅट्समनला चकमा दिला. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. बॅट्समन वेल जज करत होता वाईटसाठी, पण निर्धाव चेंडूची सांगता. वीरेंद्र आहेत गोलंदाजी मार्कवर, मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते. मिस्टर स्ट्रोक पाहायला भेटतोय, कारण आता मोठे फटके खेळावे लागतील. मॅचचं समीकरण चेंज झालंय, आता मात्र 10 चेंडू आणि 28 धावा. सुरेख आउटस्विंग पाहायला मिळाला तो वीरेंद्रकडून. काय सुरेख गोलंदाजी करतोय तबरेज. प्रश्न विचारला, ही परफ्यूम डिलिव्हरी होती. हाय हॅलो बोलले आणि मागील बाजूला चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. जोपर्यंत त्या हाय हॅलोला रिप्लाय देतील तोपर्यंत पंचांनी निर्धाव चेंडूची सांगता केली होती. सुरेख चेंडू हाताळलाय,
हो नक्कीच. थोडंसं रनअप चुकला आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर जात आहे ते वीरेंद्र. समोर बाजूला पाहिलं तर तबरेज पहिले 3 चेंडू तर वीरेंद्रच्या नावावर राहिलेत, परंतु येणारे 3 चेंडू म्हणजे 9 चेंडूमध्ये तुम्हाला 28 करायचे आहेत. मॅच संपलेली नाही आहे. समोरच्या दिशेने कव्हरच्या क्षेत्रात खेळायचं पियुष पवार, छोटा खेळाडू पळतोय मैदानाच्या आतमध्ये. छोटा पॅकेट बडा धमाका आमचा पियुष. 2 धावा पूर्ण केल्यात. शेवटपर्यंत चेंडूवर नजरा ठेवल्या होत्या पियुषने, परंतु थोडा म्हणजे 1 पाऊल कमी पडले आणि माझ्यामध्ये थोडीशी हाईट असती ना तर एका हाताने झेल पकडला असता. नक्कीच प्रयत्नांचे पूर्ण 100% द्यावे लागतील. सुरेख प्रयत्न होता पियुषचा. पुढील चेंडू तर पुन्हा एकदा, पण इथे मात्र काय घडतंय, एक अवांतर धाव, त्या धावेवर रन्स घेण्याचा केलेला प्रयत्न आणि पंचांनी मात्र दिलेला वाईटचा इशारा आणि बाईचा इशारा. 2 अवांतर धावांच्या मदतीने स्कोरबोर्ड मध्ये होतीये हलचल. स्कोरबोर्ड जाऊन स्थिरावतोय 19च्या घरात. सध्या 8 चेंडू आणि 24 धावा पाहिजेत. मॅच अजून संपलेली नाही. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करतील ते ओमकार भाटकर आणि तबरेज, परंतु समोरील बाजूला जर पाहिलं तर वीरेंद्र देखील मॅच सोडणार नाहीयेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, व्हाईटवर व्हाईट बॉल पाहायला भेटत आहेत, त्यावर आलेल्या रन्स पाहायला भेटत आहेत आपल्याला. त्यामुळे 2-2 धावांची भर पडते. चेंडू पडत नाहीये लाईन अँड लेंथवर आणि त्यावर प्लसच्या धावा येतात. टेप बॉलचा परिणाम इथे दिसतोय. स्विंग कंट्रोल करावा लागेल. वेगवान चेंडू टाकण्याच्या नादात जेव्हा स्विंग कंट्रोल होत नाही त्याचाच परिणाम तो काय, ह्या 2 अवांतर चेंडू पाहायला मिळाले. सुमित औटे तिथे, माफ करा, अक्षय सुर्वे तिथे येऊन काहीतरी कानमंत्र देऊन गेलेत गोलंदाजाला. बघूया आता त्या कानमंत्राचा काय उपयोग होतो. तबरेज पुन्हा एकदा 8 मध्ये 22 पाहिजेत. माझ्यामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये शॉर्ट आर्म पूल केला. डीपमध्ये खेळाडू आहेत मिड विकेटला, जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत पाहूया. माझ्या मते इथे 2 धावा घेतल्या पाहिजे होत्या, परंतु ते एकच धाव भेटते. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये करण प्रॅक्टिस सेशनमध्ये देखील टेप बॉल म्हणजे या टॅप बॉलची प्रॅक्टिस केली जाईल, कारण येणाऱ्या कालावधीमध्ये अशा स्पर्धा असणार आहेत. त्यामुळे आता माझ्या मते रबर बॉलचा सीझन संपला की पुढे येऊन या टॅप बॉलची देखील प्रॅक्टिस केली जाईल. कारण असे चेंडू तुम्हाला आयोजक अनेक टुर्नामेंटमध्ये देणार आहेत खेळण्यासाठी. त्याच पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस देखील करावी लागणार. पुन्हा एकदा पंचांचे हात समांतर, अवांतर धाव आणि या अवांतर धावाच्या मध्ये स्कोरबोर्डमध्ये होतोय बदल. अजित तुम्ही अगदी योग्य बोललात. प्रॅक्टिसही टेप बॉलने करावी लागेल, कारण गोलंदाजीमध्ये बघतोय अवांतर धाव प्रॅक्टिसचाच परिणाम, कारण टेप बॉलने रेग्युलर प्रॅक्टिस नसते आणि त्याच प्रॅक्टिसमध्ये कंट्रोल येण्यासाठी त्याचीही प्रॅक्टिस करणं इम्पॉर्टंट असेल. आणि निर्धाव चेंडूची होती इथे सांगता. निर्धाव चेंडू या साखर टप्प्याचा चेंडू होता. निर्धावतला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र फसला ओमकार यांचा आणि डॉट बॉल पाहायला भेटतोय. 3ऱ्या षटकाची सांगता होते. 4थं षटक घेऊन कोण येणार तर माझ्या मते मनीष येत आहेत. गोलंदाजी मार्कवर आणि शेवटचं षटक, अंतिम षटक, अंतिम 6 चेंडू. या फायनलच्या सामन्याच्या अंतिम 6 चेंडूमध्ये धावा पाहिजेत त्या 20. 6 मध्ये 20 करायचे. मॅच संपली आहे का? मॅच संपलेली नाही आहे. इथून देखील मॅच बनू शकते, परंतु 6 मध्ये 20 करायचे आहेत तर मोठे फटके 2 तरी आले पाहिजे तुमच्या बॅटमधून, ॲटलिस्ट 3 तरी आले पाहिजे. पण त्यासाठी काय कराल? इथे जर का सदा 11चा डगआउट बघाल तर थोडंसं मोरल डाऊन दिसतंय. सुरुवातीतून करावे लागेल, बॅट्समनला बूस्ट करावा लागेल, विश्वास दाखवावा लागेल आणि बॅट्समनला तो विश्वास सार्थ ठरवावा लागेल. 3 मोठे फटके आणि मॅच तुमच्या हातात. 6 चेंडू 20 धावा. टेक्निकली सगळं शक्य आहे, पण बॅट्समन सगळं शक्य आहे, परंतु पराभव माहिती आहे कुठे होत असतो? आपल्या मनामध्ये होत असतो. जर तुम्ही मनात जिंकलात तर रनात जिंकू शकता, परंतु त्याआधी तुम्हाला मनात जिंकावं लागेल, तरच तुम्ही रनामध्ये जिंकू शकता. मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते तबरेज. समोरच्या दिशेने नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतो. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्यासाठी प्रयत्न पहा. आता 2 धावा तर आल्यात. येणारे पुढील 5 चेंडू, त्यावर 18 पाहिजेत. 3 षटकार मारणार का? तर होऊ शकतात. त्या इम्पॉसिबलला आय एम पॉसिबल सारखं रीड केलं पाहिजे आणि स्वतःच्या खांद्यावर घेऊन जर सोमने मगाशी खेळी केली होती तशी आता तबरेजला करावी लागेल. कर्णधारात साजेसे खेळी करावे लागेल. 3 मोठे फटके मारावे लागतील. यावेळी मागील बाजूला चेंडू जातोय. शॉट फाईन लेगला पुन्हा एकदा ही कॅच पकडली जाते. त्या क्षेत्रामध्ये 3 कॅच पकडल्या त्या खेळाडूने. क्या बात आहे. कॅचेस विन द मॅचेस. आणि जर का कनक 18 हा संघ जिंकतोय तर नक्कीच त्या विजयात मोलाचा वाटा असेल त्या क्षेत्ररक्षकाचा, कारण 3 त्या क्षेत्रामध्ये कॅच त्याने टिपल्यात. प्रणय तेथे होते आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये 3 झेल या मॅचमध्ये आताच्या इनिंगमध्ये पकडलेत.
कौतुक करावं लागेल प्रणय यांचं. क्षेत्ररक्षण तसं सजवलंय त्याच पद्धतीने गोलंदाजी करताना दिसतंय. सातत्य पाहायला मिळतंय. लाईन अँड लेंथ इथे चांगली टाकताना दिसत आहेत ते गोलंदाज. जर का तुम्ही बघितलं असेल कनक 18कडे एक ऑप्शन होता ॲज अ स्पिनर. अक्षय सुर्वे एक चांगला ऑप्शन त्यांच्याकडे होता, पण त्यांनी त्याच्याकडे न जाता पेसवर थोडासा विश्वास ठेवला आणि त्याचाच परिणाम तो काय की ते बॅट्समनला रोखण्यात यश आलं. तबरेजला मागे तंबूच्या आश्रयाला माघारी परतवावं लागलं. हो नक्कीच. आणि तुम्हाला सांगू इच्छितो येणाऱ्या कालावधी म्हणजे सीझन जेव्हा सुरू होईल नेक्स्ट सीझन हिवाळ्यामध्ये म्हणजे नोव्हेंबरमध्ये, माझ्या मते आकाश पवार यांच्या माध्यमातून नाईट टुर्नामेंट देखील याच मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. या सर्कलमध्ये प्रथमच एक टुर्नामेंट झाली होती 94-95 साली. फार मोठी टुर्नामेंट झाली होती. अगदी राहुल 11 मॅचलेस सारखे संघ या मैदानामध्ये खेळले होते आणि मोठ्या कालावधीनंतर जर आकाश पवार यांनी टुर्नामेंट भरवली ती दुसऱ्यांदा होणार आपल्या सर्कलमध्ये नाईट टुर्नामेंट आणि ती भव्य आणि दिव्य असणार. आमची अपेक्षा असेल की टुर्नामेंट या मैदानात व्हावी आणि सकाळीच त्यांनी तसं मला चर्चेमध्ये कमिटमेंट केली आहे. पाहूया येणारा कालावधी म्हणजे सीझन कसा असेल टेनिस खेळाडूंसाठी आणि याच मैदानामध्ये आपल्याला ती नाईट टुर्नामेंट प्रकाश झोतात पाहायला भेटेल. मोठे मोठे संघ एकमेकांच्या समोर नक्कीच खेळताना पाहायला भेटतील. 32 ते 33 वर्षाची प्रतीक्षा आहे आणि त्या प्रतीक्षेचा अंत जर का आकाश करतोय तर नक्कीच विकळीकरांसाठी खुशखबर आहे. नक्कीच दोन्ही हाताने कौतुक करू आणि टाळ्या वाजून कौतुक करू त्या ह्या सुंदर संकल्पनेचं आणि ती प्रत्यक्षात उतरेल त्यावेळेस त्या मुमेंटचं नक्कीच आतुरता असेल आझम विकळीकर. हो नक्कीच. येणारा काळ देखील क्रिकेट रसिकांसाठी चांगला असणार आहे. परंतु वळूयात आपण या चालू मॅचच्या दिशेने म्हणजे फायनलच्या मॅचच्या दिशेने. यावेळी आडव्या बॅटने खेळला आहे. शॉटमध्ये पाहिलं तर ऑनसाईडला खेळाडू आहे तिथे अक्षय सुर्वे. यावेळी चुकी करत नाही आहे. एकच धाव भेटणार आहे. कनक 11 जवळजवळ विजयश्री निश्चित केला या फायनलमध्ये. ह्या फायनलचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय तर आतापर्यंत कालपासून सगळं चेस करणाऱ्या टी संघ मॅचेस जिंकत होत्या. आता फायनल मात्र डिफेन्स करताना जिंकणार का? क्या बात आहे. यावेळी मोठा फटका ऑन साईडला डीप मध्ये आहेत पियुष पवार. काय कॅच पकडली आहे पियुष पवारांनी. एकदा जोडा टाळ्या झाला पाहिजे. छोटा पॅकेट बडा धमाका बिग फाईट आणि ते पाहायला भेटते आपल्याला. एक चांगली कॅच. सुरेख कर्णधार पद भूषवताना अनिकेत आणि सुरेख चाली रचल्या गेल्या. त्याचं एक्झिक्युशन तेवढंच अचूक होतं. क्षेत्ररक्षकांची तेवढी अचूक साथ लाभली ते कनक 18 संघाला आणि त्याचाच परिणाम तो काय डिफेन्स करताना 43 धावा डिफेन्स करताना फायनलमध्ये आणि एकमेव अशी मॅच असेल ज्यात डिफेन्स करताना ही मॅच जिंकली आणि फायनलचा किताब पटकावतील का? औचित्य मात्र असेल. किती चेंडू आहेत बाकी? एक चेंडूचं औचित्य मात्र असेल आणि म्हणूनच की काय 3 स्लिप. मनीष यांनी या षटकामध्ये 3 गडी बाद केलेत. क्या बात आहे. आणि पियुष पवारने हा झेल देखील घेतला. त्यांनी सहकार्य केलं. मागील बाजूला पाहिलं तर प्रणय यांनी सहकार्य केलं त्यांना कॅच पकडण्यासाठी आणि विकेट मिळवण्यासाठी. टेस्ट फिल्डिंग इथे पाहायला मिळते. 3 स्लिप. निर्धाव चेंडूची झाली सांगता विजयश्री प्राप्त केलाय आणि आपल्या खेळाच्या जोरावर आपल्या सांघिक कर्तृत्वाच्या जोरावर आणि एकमेकांच्या साथीने 18 किलोची ट्रॉफीचा मान पटकावला. स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी 3चं विजेतेपद भूषवण्यासाठी सज्ज झालेत कनक 18. कनक 18चा संघ विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. असणाऱ्या कनक 18 संघाचं म्हणजेच अजय कनक यांचं विजय संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. तर सदा 11 सदाबाई आपका भी कोशिश बहुत अच्छा था. हार्ड लक आणि बॅड लक सदाबाई.